नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. नमस्कार, मी संतोष दशरथ राठोड. गेल्या काही दिवसात जे माझ्यातर्फे समाज माध्यमावर पुसद जिम टोळी प्रकरणी जे पोस्ट व्हायरल करण्यात आले, त्या पोस्टबद्दल मला ती म्हणजे पीडितेने माहिती दिली म्हणून मी ते पोस्ट टाकलं होतं. ते पीडितेने दिलेली माहिती संपूर्ण खोटी आहे. माझ्याकडून ती अजाणतेतून चूक झाली, त्याबद्दल मी तमाम पुसदकरांची माफी मागतो आणि यानंतर सविस्तर माहिती घेतल्याशिवाय मी पोस्ट करणार नाही असं मी आपणास ग्वाही देतो. एक हॅबिच्युअल गुन्हेगार संतोष राठोड यांनी फेसबुकवरती पुसद शहरामध्ये जिमच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालतो अशा पद्धतीची एक पोस्ट टाकली. त्यामध्ये माझ्या नावाचा सुद्धा उल्लेख केलेला होता. पोस्ट वाचल्याबरोबर त्वरित मी पोलिसांना त्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिली, तक्रार केली. माझ्या तक्रारीवरती पोलिसांनी सक्रियतेनं कार्य करून त्याला अटक करून आणले, विचारपूस केली आणि ती पूर्ण प्रकरण त्याने छडा लावलं आणि तो पूर्ण प्रकरण खोट्या माहितीच्या आधारे मी पोस्ट टाकली अशा पद्धतीची गवाही स्वतः संतोष राठोड यांनी दिलेली आहे. आणि बदनामी शहराची, प्रशासनाची आणि म्हणजे ज्याची त्याची बदनामी झाली त्या सर्वांपासून मी माफी मागतो अशा पद्धती त्यांनी केलेली आहे. पोलिसांनी तत्परतेने ही कारवाई केली, त्याबद्दल ते पोलिसांच्या पोलिसांनी केलेल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो. त्याच प्रकारे फेसबुकवरती सतत प्रकारे तो पोस्ट टाकत होता, तरीही पुसदच्या पत्रकारांनी त्याची विशेष दखल न घेता पुसदची सामाजिक शांतता खराब होईल अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रकारचा पोस्ट किंवा बातम्या किंवा यूट्यूबवरती अशा काहीतरी खोडसाळ प्रकारच्या किंवा लोकांना प्रोत्साहित मिळेल अशा प्रकारची कोणी बातमी न दिल्याबद्दल पत्रकारांचे सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं काही पत्रकारांनी कुठल्याही प्रकारची किंवा बाहेरगावचे काही लोकांनी पोस्ट केलेली असेल तर त्याबद्दल आपण समजू शकतो, परंतु प्रॉपर पुसदमध्ये स्वतःला खूप हुशार, सक्रिय आणि हाडाचे पत्रकार सांगणाऱ्या काही लोकांनी त्याबद्दल जे प्रक्षोभक बातम्या वगैरे दिलेल्या आहेत त्यांच्यावर सुद्धा मी तक्रार करणार आहे. त्यांच्यावर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अशी माझी मागणी आहे. त्याच प्रकारे झालेली कारवाई समाधानकारक असली तरीही खऱ्या अर्थानं संतोष राठोड यांनी पुसद शहरामधील सामाजिक शांतता बिघडवण्यासाठी बातम्या दिलेल्या होत्या. आपल्या एक पोस्टच्या नंतर त्याने पुढे कुठल्याही प्रकारचे त्याच्याकडे पुरावे वगैरे नसताना सुद्धा त्याने खूप काही त्याच्यावर लिखाण केलेलं आहे. तर त्याने निश्चितपणाने गावाची शांतता बिघडवण्याचं काम केलं आहे. दंगल व्हावी अशा पद्धतीची त्याचे प्रयत्न झालेले आहे आणि त्याच्या पोस्ट वाचून खऱ्या अर्थानं तशी परिस्थिती निर्माण झालेली होती, परंतु सर्व लोकांनी त्याच्यामध्ये संयमाने वागले, संयमानं काम केलं. परंतु संतोष राठोडला फक्त प्रतिबंधक कारवाई करून सोडणे बरोबर होणार नाही. त्यानं सामाजिक शांतता बिघडवलेली होती, बिघडवण्याचे प्रयत्न केले होते.
दंगल घडविण्याचा त्याचा प्रयत्न होता, म्हणून त्याच्यावर तो हॅबिच्युअल गुन्हेगार आहे, तो त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी करतो. आणि पुन्हा पत्रकारांचे पोलिसांचे आभार मानतो. त्यातलं त्यात विशेष म्हणजे हे पती पत्नी शिंदे आणि ओम शिंदे त्यांनी स्वतः कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता त्यामध्ये भडकाऊ अशा प्रकारचा पोस्ट, प्रक्षोभक अशा प्रकारच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि फेसबुकवरती जर त्यांना असं वाटत होतं चौकशी होत नाही किंवा चौकशी झालेली नाही किंवा आरोपीला कोणीतरी वाचवतो आहे प्रशासन, अशा पद्धतीने 2-3 लोकांनी जाऊन निवेदन देऊन सुद्धा काहीतरी कारवाई झाली असती. निवेदन देणे बी जरुरीचे होते बी नव्हते बी, स्वतः जाऊन सुद्धा बोलू शकले असते. कारवाई झाल्या पाहिजे. पोलिसांकडून माहिती घ्यायला पाहिजे काय प्रकरण आहे. मी स्वतः या ठिकाणी होते, माझं नाव त्याच्यात आलं होतं, तेव्हा माझ्याशी सुद्धा माहिती घेतली पाहिजे काय आहे काय नाही. हे सर्व काही नाही करता त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीचे या प्रकरणामध्ये सहभागी झाले, प्रक्षोभक प्रकारच्या अशा लोकांना भडकवण्याचा जे त्यांच्या प्रयत्न, त्यांच्या ते लिखाणामधून त्याच्यावरून असं समोर येत होतं की ते भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर निश्चितपणे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. मी त्यांच्या विरुद्ध रिपोर्ट देणारच आहे. आणि पोलिसांनी असे सर्व ते पूर्ण पोस्ट जे फेसबुकवरचे कमेंट्स वगैरे त्याचे अभ्यास करून जे लोक स्थानिक बाहेरच्या लोकांच्याबद्दल मी जास्ती सांगू शकणार नाही की बाहेरच्या लोकांना काही माहिती असेल नसेल बी, परंतु इथले जे स्थानिक लोकांनी जे प्रक्षोभक त्याच्यामध्ये ते लिखाण केलं असेल, कमेंट केलं असेल, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि विशेष संतोष राठोडवर फक्त प्रतिबंधक कारवाई करून चालणार नाही, तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. धन्यवाद.